सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे धामक तालुका नांदगाव खांडेश्वर जिल्हा अमरावती. आपले नम्र समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तसेच युवक मंडळ धामक. कानाराच्या शेंडीतून घाम गळत असं नाशी तरी काय सांगा. ते ट्याकडाच्या वर गाडी निघली, ट्याकड कळलं ना, ट्याकडाच्या वर गाडी निघली आणि महाराज बैल माहिती ना तुम्हाला, बैल पोळायला नटवतात. आणि बैल पोळा होता, त्या गावातल्या लोकांनी बैल नटवले आणि गावात पोळा फोडायला चालले. तुमच्याकडे फोडतात ना पोळा, हा, मग ते बैल नटवले. आता बायकोनं गपरावा का नाही, आता ती मुंबई पुण्याची पोरगी, आता तिला काय माहित खेड्या गावातलं, पहिलाच पोळा तिनं असा ओपन पोळा पाहिलेला, ते बैल बिल रंगेल. मग ती म्हणली, बाई पिंटेज पप्पा हे काय हो, आज काय हे बैलाला नटिलं सजीवलं रस्त्याला चालवलं. मग तो म्हणला, अगं तू शिट्टीत राहिलेली, तुला काही माहीत नाही, अगं आज बैल पोळा आहे म्हणून बैलाला नटवलं. भया तुमच्याकडं बैल पोळा करतात, बैलाला नटी त्यात खेड्या गावामध्ये. म्हणे हा. मग हिनं गप राहावा का नाही. ही म्हणे का हो, बैलाचा जसा सण आहे तसा म्हशीचा सण नाही का. बायको काय म्हणली, बैलाचा जसा सण आहे तसा म्हशीचा नाही का. आता तो धमकचाच वाता, तो कमी नव्हता. तो म्हणला हाय ना. ती म्हणे बया कोणता आहे. तो म्हणे मकर संक्रांत. तिला नंतर कळलं का बाई मला हा उलटा बोलला. तिला इतकं फेल वाटलं, पण ती शिकेल पोरगी, ती म्हणे दाखवते मला उलटा बोलतो का मानवरा, मी बी कमी नाही म्हणे, बदला घेतेच म्हणे. थोडी गाडी पुढे गेल्यानंतर महाराज गाढवं कळत ना तुम्हाला, गाढवं दिसले बाई तिला इतका आनंद झाला. ती म्हणे याचा बदलाच घेते, याचा बदलाच घेते. गाढवं पाहिल्याबरोबर ती म्हणली, बाई पिंट्याचे पप्पा अहो बघा 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 तुमचे पाहुणे. तिला वाटलं जिरवली याची, तो कमी नव्हता, तो धमकचा होता. तो म्हणला राम राम सासरे बुवा. बायको कोमात नवरा जोमात. विठाल 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 विठाल. संसाराची शरणागती करू नका. आलात जीवाने जीवाची, जीवाने जडाची, जीवाने जीवाची शरणागती न करता जीवानं देवाची शरणागती करण्यामध्ये कृतज्ञता आहे. ताई कळलं. आता आम्ही काया वाचा मनाने सार्वत्रिक भावानं जगाच्या बापाला, गजानन महाराजाला, पंढरपूरच्या पांडुरंगाला शरण जाणार आहे. पण आमचं एक कन्फ्युजन आहे. काय कन्फ्युजन आहे. आम्ही ज्याला शरण जाणार आहे त्याच्याकडे काय पाहिजे. तुकोबरे म्हणतात त्याच्याकडे दया पाहिजे, शक्ती पाहिजे, सामर्थ्य पाहिजे. असा सर्व गुण संपन्न आमचा पंढरीचा पांडुरंग, त्या देवाला तुम्ही शरण जा. त्याचं उत्तर तुकोबराया अभंगाच्या दुसऱ्या चरण दावे, ऐतिहासिक 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 चरण दावे. शक्ती जीवनावंती, शक्ती जीवनावंती, ऐतिहासिक चरण दावे, ऐतिहासिक चरण दावे. शक्ती जीवनावंती, शक्ती जीवनावंती, ऐतिहासिक चरण दावे, ऐतिहासिक चरण दावे. ऐका, म्हणजे ज्याच्याकडे दया आहे, ज्याच्याकडे शक्ती आहे, ज्याच्याकडे सामर्थ्य आहे, अशा सर्व गुण संपन्न भगवंताला तुम्ही शरण जा. मग आईसी याशी शरण जावे, शक्ती जीवेन वंची आईशी याशी. आता ऐका, तुम्ही थोडे कन्फ्यूजमध्ये आले असतील, कन्फ्यूज झाला असेल तुम्ही का शीतलताईनं अभंगाचं दुसऱ्या चरणात प्रवेश केला, पहिलं सोडलं ताईच्या ध्यानात नाही राहिलं, अजिबात नाही.
या अभंगाची माझी पद्धत सोडायची वेगळी असल्यामुळं आधी आपण दुसऱ्यात जाऊ आणि दुसऱ्यातून पहिल्यात येऊन म्हणजे अभंगाची लिंक लागेल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग आईसी आसी शरण जावे अशा देवाला तुम्ही दया आहे, शक्ती आहे, सामर्थ्य आहे, सर्व गुण संपन्न नाही, एकही गुण अपूर्ण नाही, सर्व गुण संपन्न आहे. अरे तुम्ही आम्ही अपूर्ण आहे आणि अपूर्णवाला शरणावाल्याला शरण गेला, अपूर्णवाला परिपूर्णवाल्याला शरण गेला, 100% आपलं काम होतं ना रे मावळ्या, होतं ना रे दादा. म्हणून महाराज आईसी यासी. मग आपलं दुखायला लागलं आपण कोणाकडे जातो? आपलं दुखायला लागलं कोणाकडे जातो? मोकळे बोला, बायका नाही आल्या त्यांचे बोला, ज्यांच्या नाही आल्या ते नका बोलू, बोला कोणाकडे जातो? आपलं दुखायला सोनाराकडे. कोण म्हणलं? ऐका, आपलं दुखायला लागल्यानंतर आपण डॉक्टरकडे जातो. ज्या डॉक्टरकडे जातोय आपण त्या डॉक्टरचे आरोग्य बरे पाहिजे, आरोग्य संपन्न पाहिजे, डॉक्टरचे आजार पहिले बरे पाहिजे, तेव्हा गेलेले पेशंटचे डॉक्टर आजार बरे करील. नाही तर पेशंटला झाली खरूज आणि डॉक्टरला झाला नाही टाबासा खाजी, तर आता काय करते? दोघातून एक नीट हवंय ना. काहींचे आजार लय डेंजर आहे. एक म्हातारं डॉक्टरकडे गेलं, डॉक्टर म्हणे काय होतं? म्हातारा म्हणे मला लय बोंडा येतात. डॉक्टरला बोंडाच कळा ना. म्हातारा डायरेक्ट चक्कर म्हणलं असतात, काय बिघडलं असतं का? बोंडा म्हणून काही उपयोग नाही. अहो एक माणूस डॉक्टरकडे गेला, डॉक्टर म्हणे काय होतं? म्हातारा म्हणे तुम्हाला काय सांगू डॉक्टर साहेब, मी झोपलो का मला दिसतच नाही, मी जेवण केलं का मला भूकच लागत नाही, डॉक्टर साहेब मी आंघोळ केली का मी वल्ला होतो, आणि मी चालायला लागलो का माझे पाय माग पुढं होते. डॉक्टरला कळा ना काय करावं आता. बाबा काय होतं? म्हणे मी जेवलो का मला भूक लागत नाही, मी झोपलो का मला दिसत नाही, आणि मी चालायला लागलो का मै माग पुढं पाय होत्या. डॉक्टर दमकचे होते, लय हुशार होते, डॉक्टर कमी नव्हते. डॉक्टर म्हणे बाबा काय करा? म्हणे काय करू भाऊ? म्हणे रात्री उन्हात बसत जा. कळलं तुम्हाला? आजाराला उपाय आहेत ना बाबा, उपाय नाही अशी नाही. अहो ऐका वहिनी बरं का मासाहेब, आमच्याकडे एक म्हातारे बाई 2 महिने झाले ग, त्याला एका माणसाचे 2 माणसं दिसते बाई, त्याला बायका 2 दिसत्या, म्यावण्या 2 दिसत्या, घर 2 दिसत्या, दार 2 दिसत्या, सगळं 2-2, म्हशी 2 दिसत्या, बैल 2 दिसत्या. बायको म्हणे बाई अख्ख्या गावात तुमच्या डोळ्याचा बोभाट आहे बाई, पिंट्याची पप्पा, एखादा डोळ्याचा डॉक्टर पान ते खासड तरी नीट करावं. यानं डोळ्याचा डॉक्टर पाहिला अमरावतीला आणि म्हातारं गेलं. म्हाताऱ्याचा नंबर आला, डॉक्टर म्हणे बाबा या आतमध्ये. डॉक्टर म्हणे बाबा काय होतं? म्हातारं रडायला लागलं. लई चांगला माणूस होतो डॉक्टर साहेब, 2 महिन्यापासून मला एका माणसाचे 2 माणसं दिसत्या, मला बायका 2 दिसत्या, म्यावण्या 2 दिसत्या, घर 2 दिसत्या, दार 2. डॉक्टर हा तुम्ही एक नाही, हा बाबा पण मला 2-2 दिसून राहिले. डॉक्टर म्हणे बाबा मूर्ख आहे तुम्ही, तुम्ही एकट्यानं यायचे तर तिघ कायला आले. कळलं तुम्हाला? ज्यांना कळलं त्यांनी थांबा, ज्यांना नाही कळलं ते काल्याला या. महाराज म्हातारं 2 माणसं पाहत होतं, डॉक्टर 3 माणसं पाहत होतं. नीट करायचंय कुणी कोणाला, म्हणजे आता शिक रेंज आल्यात बा काही काहींना. महाराज म्हणतात आलात ना मग जीवाने जीवाची आणि जीवाने जडाची शरणागती करू नका. आपल्याला ही संधी मिळाली, आपल्या गावामध्ये एवढा मोठा सप्ताह चालू आहे. गजानन महाराज आहे, हां प्रभू रामचंद्र आहे, मारुती राय आहे, पांडुरंग, एवढे भाग्यवान आहात तुम्ही. ही संधी मिळाली, संधीचं सोनं करा, हा देह पुन्हा मिळणार नाही. अरे हे जर मिळालं ना हे एकदाच मिळतं. नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. अरे तुम्ही वासुदेव वासुदेव माना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. का म्हणत नाही? दुर्लभ आहे महाराज, हे पुन्हा मिळणार नाही. अरे याच देही घडे देवाचे भजन, आणि कहे त्याला नाही कोठे, आणि कहे त्याला नाही कोठे. वासुदेवी करे देवाचे भजन.
कधी हात नाही महाराज. पशु पक्षी काय पाप पुण्य जाणीतीन उत्तम मध्यम भोग. म्हणून आईसी यासी शरण दया शक्ती सामर्थ्य अशा देवाला तुम्ही शरण जा. भलत्या अरे आपल्याला संधी मिळाली संधी. रशियाचं आणि युक्रेनचं युद्ध चालू झाल्यावर आपल्या जवानाची किंमत लोकाला कळली, तवर किंमत कळत नव्हती. अरे काय दिवसा ढवळे आपण युद्ध पाहिलं महाराज. किती दहशतीमध्ये ते लोक जगत होते. आणि तरुण आज बहुसंख्येने तरुण माझ्या कीर्तनाला आहे, मुली माझ्या कीर्तनाला आहे. पायाला हात लावून विनंती करते पुरी हो, वाघासारखा बाप आहे, वाघासारखी आई आहे, वाघासारखा भाऊ आहे तुम्हाला. पुरीने आपण शालीन आहोत, आपण कुलीन आहोत याची जाणीव ठेवली पाहिजे. हो आपण राष्ट्रमाता मा साहेबांच्या गजानन बाबांच्या लेकी आहोत, शहाजी राजांच्या लेकी आहोत. आपला धर्म कोणता, क्वालिटी कोणती. वाईट कधीच वागून आईबापाच्या तोंडाला काळं फासण्याचा प्रयत्न करू नका. एक सांगू बहुसंख्येने अरे पुरीने असं वागलं पाहिजे, असं वागलं पाहिजे का आईबापाला वाटलं पाहिजे आमच्या घरात एक मुलगी नाही एक वाघीण जन्माला आली, असं पुरीने वागलं पाहिजे महाराज. एक सांगू पुरी हो तुम्हाला, ऐका सगळ्या मुलीला माझी विनंती, मी तुमच्या बहिणीसारखी आहे. तायडे ऐक ना दिदे, ए तायडे ऐक ना सोने, तायडे तुला डॉक्टर होता आलं तर हो ग, नको नाही तर होऊ नको. तुला इंजिनियर होता आलं तर हो, नाही तर हो, नाही तर होऊ नको. तुला कलेक्टर होता आलं तर हो, नाही तर होऊ नको. तुला SP होता आलं तर हो, नाही तर होऊ नको. पण वाघासारखा तुझा बाप आहे, वाईट वागून गावात तरी त्याची मान खाली घालू नको, गावात तरी त्याची मान खाली घालू नको. एवढं केलं तरी लई झालं पुरीनो. अरे माता मा साहेबांच्या लिगी आहे, भगवान बाबा वामन भाऊ ज्ञानोबा तुकोबा गजानन बाबांच्या लिगी आहेत. अरे दिवसभर कामाला जाणारा बाप, दिवसभर कामाला जाणारी आई, दुकानाच्या साडीच्या दुकानात जर कधी गेली ना, दुकानदाराला एकच सांगते, दाद्या काय माय तुझ्या दुकानात सगळ्यात मागाची साडी दाखव. कशाला आई, भाऊ तुला घ्यायची नाही दाद्या, एकच पोरगी मला, लोकांच्या घरी जाईन. हाऊस माऊस व्हायची नाही रे, आमच्या घरी तोपर्यंतच त्या लेकराची हाऊस आहे. मग आई ड्रेस मटेरियल आले नवीन दाखव ना, केवढ्याच आहे, 5,000. अरे काय किंमत करतो दे. अरे लिकीसाठी 5,000चं ड्रेस मटेरियल घेणारी आई, पैसे संपतात. दुकानदार विचारतो, मावशी आता तुला दिवाळीला साडी. भाऊ माझं लेकरू नटलं, हीच माझी दिवाळी. एक काम कर, काय तुझ्या दुकानात जेवढी हलकी साडी आहे, फक्त दिवाळीला नवं घातलं म्हणजे पुरीला समाधान होईल. सगळ्यात हलकी साडी ती मला दाखव. अरे ऐका पुरी हो, सगळ्यात मागाचं ड्रेस मटेरियल तुमची आई तुम्हाला घेते, सगळ्यात हलकी साडी तिला घेते. म्हणून पुरींना अंग भरून कपडा घाला. तुम्ही किती मागाचं ड्रेस मटेरियल असू द्या, किती मागाचं असू द्या, त्याच्यावर सुद्धा डिझाईन करून अंग भरून कपडा घालता येतो. आपण शालीन आहोत, आपण कुलीन आहोत. सिंधुताई सपकाळांच्या व्याख्यानातलं एक वाक्य आहे, स्त्रीनं जर मुलीनं जर अंग भरून कपडा घातला तर समाज तिचा स्वीकार करेल, आणि मुलीनं जर अंग भरून कपडा घातला नाही तर समाज तिचा वारंवार बलात्कारच करेल, बलात्कारच करेल. अंग भरून कपडा घाला. आपण शालीन आहोत, आपण तरुणांना माझी विनंती आहे. अरे आपण छत्रपती शिवाजी राजांचे मावळे आहोत, ज्ञानोबा तुकोबा भगवान मावन बाबांचे लेकर आहोत. म्हणून माझी पायाला हात लावून विनंती तुमच्या, चांगलं वागा. अरे ज्या बापानं 3 ठिगळाची कोपरी घातली रे, दाढी करायची साबण संपली तर कपड्याच्या साबणीनं तुमच्या बापानं दाढी केली. दादा हे ऐक ना रे दाद्या, तुझ्या बहिणीसारखी सोन्या. अरे थंडीचे दिवस चालू झाले तर तुझ्या बापानं तुला जर्किंग घेतलं रे, तुला कानटोपी घेतली, तुला सॉक्स घेतले. का 5:45 वाजताच माझं पोरग लेक्चरला जाणार आहे आणि बाप सोडायला जातो, पण बापानं स्वतःला जर्किंग घेतलं नाही रे राजा. दाद्या ऐक ना रे, बापानं त्याला जर्किंग नाही घेतलं, तुला घेतलं, तुला कानटोपी घेतली. 6 वाजता जाणारा बाप महाराज लेकराला 5 वाजताच आई डबा करून देते, 6 वाजता बाप गाडी पुसून रेडी ठेवतो आणि तुम्ही फक्त पिशवी घेऊन महाराज गाडीवर बसतात. विचार करा रे, त्या बापाचं काय चुकलं रे दादा. म्हणून तरुणांना माझी विनंती आहे, पत्नी तो पसंद से मिल सकती है यार, पत्नी तो पसंद से मिल सकती है यार, लेकिन माँ बाप तो पुण्य से मिल सकते हैं. इसीलिए पसंद वाले के लिए पुण्य वाले माँ बाप को कभी मत छोड़ना, कभी मत छोड़ना. एवढा नियम पाळा रे. काय चुकलं आई बापांचं, फार कष्ट केले. आता लहानपणी त्यांनी तुम्हाला सांभाळलंय, आता त्यांचं वय झालंय, आता तुम्हाला त्यांना सांभाळायची गरज आहे. एक सांगू पोरा हो, आई वडील तरुणपणात तुमचं ATM कार्ड होतात रे राजा हो. आई वडील तरुणपणात तुमचं ATM कार्ड होतात दाद्या, तर म्हातारपणी तू त्याचं आधार कार्ड होय, त्यांचं आधार कार्ड होय. एवढं केलं तरी लय झालं दादा, एवढं केलं तरी लय झालं. हां आणि पोरांना माझी विनंती आहे, तुम्ही करा ना, प्रेम करा. प्रेम करायच्या विरोधात मी नाही. अरे काय तुम्ही प्रेम करावं रे,
अरे प्रेम करावं माझ्या छत्रपती शिवाजीराजांनी स्वराज्यावर प्रेम करावं, प्रेम करावं माझ्या गजानन बाबावर प्रेम करावं, प्रेम करावं भारत मातेचे जवान, आर्मीतले जवान, मिलिटरीतले जवान जसं भारत मातेवर प्रेम करतात तसं प्रेम करा ना. काय प्रेमाचा अर्थ कळाला? अंगार भंगार प्रेम तुमचं. हा, तुमचं प्रेम सकाळी झालं व्हॉट्सअपवर मेसेज टाकला, बॅलन्स टाकला, पुरगी गायब. भंगार प्रेम तुमचं. प्रेम करा. अरे तुम्हाला एक सांगू का, प्रेम करा. राधेनं जसं कृष्णावर केलं ते प्रेम करा. हा, प्रेम करा छत्रपती शिवाजीराजांनी. अरे काय रे, प्रेयसीसाठी ताजमहाल बांधणारे तुम्ही हजारो पाहिले असतील. कान उघडे ठेवून ऐका पोराव जरा. प्रेयसीसाठी ताजमहाल बांधणारे तुम्ही हजारो पाहिले असतील, पण रयतेसाठी आणि आईसाठी स्वराज्याची निर्मिती करणारा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजा. छत्रपती शिवाजी राजा. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे धामक तालुका नांदगाव खांडेश्वर जिल्हा अमरावती. आपले नम्र समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तसेच युवक मंडळ धामक.